भारताच्या क्रीडा इतिहासात नवे पर्व लिहिणारा क्षण नोव्हेंबरमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये साकारत आहे। महाराष्ट्रात प्रथमच IFSC आशियाई क्लाइम्बिंग चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन होत असून हा भव्य आंतरराष्ट्रीय क्रीडा सोहळा 1 ते 4 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये योगा पार्क पिंपळे सौदागर येथील अत्याधुनिक स्पोर्ट्स क्लाइम्बिंग कॉम्प्लेक्स येथे रंगणार आहे। ही स्पर्धा इंडियन माउंटेनिअरिंग फाउंडेशन, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लाइम्बिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे। या 4 दिवसांच्या स्पर्धेत 13 देशातील सुमारे 200 युवा खेळाडू सहभागी होणार असून स्पीड क्लाइम्बिंग, लीड क्लाइम्बिंग आणि बोल्डरिंग या 3 थरारक प्रकारांमध्ये 13 आणि 15 वयोगटातील मुले-मुली आपले कौशल्य प्रदर्शित करतील। प्रत्येक भिंतीवरील चढाई ही केवळ वेग आणि कौशल्याचीच नाही तर मानसिक एकाग्रतेची आणि धैर्याचीही परीक्षा ठरणार आहे। स्पर्धेचे परीक्षण IMF व IFSC कडून नियुक्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे न्यायाधीश आणि मार्गदर्शनकार करतील, ज्यामुळे स्पर्धेतील सर्व निकष जागतिक दर्जाचे राहतील। माझ्या पाठीमागे जी दिसते ती स्पीड क्लाइम्बिंग वॉल आहे आणि स्पीड क्लाइम्बिंग हा स्पोर्ट क्लाइम्बिंग या खेळाचा एक डिसिप्लिन आहे। स्पोर्ट क्लाइम्बिंग हा अतिशय उत्कंठावर्धक असा साहसी खेळ असून हा माझ्या अंदाजाने जगातला सर्वाधिक लोकप्रिय असा वेगाने वाढणारा साहसी खेळ आहे। हा ऑलिम्पिक क्रीडा प्रकार असून आता मी या ठिकाणी उभा आहे, या ठिकाणी लवकरच एशियन किड्स चॅम्पियनशिप ही स्पर्धा आपण आयोजित करत आहोत। या स्पर्धेमध्ये आशिया खंडातील 13 देशांचा सहभाग असून 150च्या पेक्षा जास्त स्पर्धक आहेत, तसेच 50हून जास्त टीम ऑफिशियल्स या ठिकाणी येणार आहेत। ही स्पर्धा दिनांक 1 नोव्हेंबर ते 4 नोव्हेंबर या कालावधीमध्ये या ठिकाणी संपन्न होणार असून जास्तीत जास्त संख्येने लोकांनी या स्पर्धेसाठी यावे, जेणेकरून या नवीन खेळाची लोकांना माहिती होईल। तसंच हा ऑलिम्पिक क्रीडा प्रकार असल्यामुळे ज्या मुलांना विशेषतः क्रीडा प्रकारांची आवड आहे आणि ज्यांना क्रीडा क्षेत्रामध्ये स्वतःचं नाव करायचं आहे आणि क्रीडा क्षेत्रामध्ये ज्यांना काहीतरी करायचं आहे, अशा मुलांनी या ठिकाणी नक्की यायला पाहिजे, हा नवीन खेळ समजून घेतला पाहिजे आणि या संधीचा लाभ घेतला पाहिजे। क्लाइम्बिंग या खेळामध्ये लीड क्लाइम्बिंग, बोल्डर आणि स्पीड क्लाइम्बिंग असे 3 स्पर्धा प्रकार असून आत्ता मी ज्या ठिकाणी उभा आहे माझ्या पाठीमागे स्पीड क्लाइम्बिंग वॉल आहे। याबरोबरच बोल्डर नावाचा खेळ असतो, ज्याच्यामध्ये डिसिप्लिन असतो, ज्याच्यामध्ये आपण स्पर्धकांना 5 वेगवेगळे बोल्डर क्लाइम्ब करायला लागतात, क्वालिफिकेशनमध्ये आणि फायनलमध्ये 4। म्हणजे मला जर त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं असेल तर मी असं म्हणेन की इट इज लाईक सॉल्विंग अ जिक्सॉ पझल। आणि लीड नावाचा जो स्पर्धा प्रकार आहे तो अतिशय पारंपरिक असा स्पर्धा प्रकार आहे, ज्याच्यामध्ये मुलं खालनं वरपर्यंत क्लाइम्ब करतात। आता या तिन्ही प्रकारांचं जे वैविध्य आहे ते असं आहे की स्पीड ह्या प्रकारामध्ये स्पीड ह्या नावातच सगळं आहे, तुम्हाला वेगाने वरपर्यंत जायचं आहे। सध्याचा जो जागतिक रेकॉर्ड आहे तो 5 सेकंदांपेक्षा कमी रेकॉर्ड आहे 15 मीटरची क्लाइम्बिंग वॉल क्लाइम्ब करण्यासाठी। लीड हा जो स्पर्धा प्रकार आहे त्याच्यामध्ये स्पर्धक जे आहेत ते त्यांचं कौशल्य दाखवतात आणि 15 मीटरच्या वॉलवरती जो रूट लावलेला असतो तो 6 मिनिटामध्ये त्यांना जास्तीत जास्त उंचीपर्यंत क्लाइम्ब करणं हे त्यांच्यासमोरचं टास्क असतं। टाईम जरी त्यांना दिलेला असतो तरी तो पुरेसा वेळ असतो आणि ज्याच्यामध्ये रूट क्लाइम्ब होणं सहज शक्य असतं। त्यामुळे वेळेपेक्षा जास्त वर कोण जातं आहे हे महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानुसार या खेळातला विजेता घोषित केला जातो। बोल्डरिंगमध्ये मी म्हटल्यानुसार तो एक वेगळाच प्रकार आहे, ज्याच्यामध्ये मी म्हटल्यानुसार एक तुम्हाला तुमचं नैपुण्य दाखवायलाच लागतं, त्यानुसार तुम्हाला मिळतं, पण त्याचबरोबर तुम्हाला योजनाबद्धरित्या त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायला लागतात, जेणेकरून कुठला रूट तुम्ही क्लाइम्ब नाही करू शकत आहे, कुठला करू शकताय याचा विचार करून किती अटेम्प्ट घ्यायचे, काय करायचं याचं तुम्हाला नियोजन करायला लागतं।